नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांपासून आचारसंहिता लागू झाल्यामुळे शेतकऱ्यांचे बऱ्याचशा योजनांचे पैसे हे थांबवण्यात आले होते। परंतु आता 4 जूनला निवडणुकीचा निकाल आपल्या सगळ्यांसमोर आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे जे काही पैसे हे थांबवण्यात आले होते ते या महिन्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहेत। त्याचप्रमाणे मित्रांनो या महिन्यात जवळपास 4 योजनांचे पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाण्याची शक्यता आहे। तर त्या 4 योजना कोणकोणत्या आहेत मित्रांनो, चला जाणून घेऊया। तर मित्रांनो यामध्ये जी पहिली योजना आहे जिचे पैसे या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे ती योजना आहे मित्रांनो नमो शेतकरी मास सन्मान निधी योजना। मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 2-2 हजाराचे 3 हप्ते हे देण्यात आले आहेत आणि आता शेतकरी चौथ्या हप्त्याची वाट पाहत आहेत। तर या योजनेच्या चौथ्या हप्त्याचे 2,000 रुपये मित्रांनो या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो दुसरी जी योजना आहे ती आहे पीएम किसान सन्मान निधी योजना। मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17व्या हप्ते येण्याची वेळ सुद्धा या महिन्यामध्ये झालेली आहे। त्यामुळे मित्रांनो आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 17व्या हप्त्याचे 2,000 रुपये सुद्धा शेतकऱ्यांना जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे। कारण की मित्रांनो शासनाकडून आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सॅच्युरेशन ड्राईव्ह नावाचे एक मोहीम राबवण्यात येत आहे। ही मोहीम मित्रांनो 5 जून ते 20 जूनच्या दरम्यान राबवली जाणार आहे आणि या मोहिमेमध्ये शेतकऱ्यांची ई-केवायसी केली जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक नाहीये त्यांचे आधार कार्ड लिंक केले जाणार आहे। तसेच भूमी अभिलेख नोंदी या अपलोड केल्या जाणार आहेत आणि या योजनेत नवीन शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी कशा प्रकारे नोंदणी करायची आहे या 4 गोष्टी 5 जून ते 20 जूनच्या दरम्यान मध्ये सॅच्युरेशन ड्राईव्ह नावाच्या मोहिमेमध्ये केले जाणार आहेत। त्यामुळे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा तुम्हाला जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला मिळू शकतो। त्याच्यानंतर मित्रांनो पुढची जी योजना आहे जिचे पैसे या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे ती योजना आहे मित्रांनो पीक विमा योजना। मित्रांनो मागच्या वर्षी लाखो शेतकऱ्यांनी 1 रुपयाचा पीक विमा हा काढला होता आणि मागच्या वर्षीच मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे गारपीटमुळे चक्रीवादळामुळे लाखो हेक्टरवरती शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले होते आणि अशात ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढलेला होता अशा काही शेतकऱ्यांना त्यावेळेस नुकसान भरपाई ही मिळाली होती। परंतु आचारसंहिता लागू झाल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक विमाची रक्कम सुद्धा मिळालेली नव्हती। तर आता अशा शेतकऱ्यांना की ज्यांना पीक विमाची रक्कम अद्यापही मिळालेली नाहीये तर त्यांना ती रक्कम मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। कारण की आता काही दिवसातच नवीन सरकार हे स्थापन होईल आणि मागचे ज्या योजनांचे पैसे शेतकऱ्यांचे हे बाकी आहेत ते त्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जातील। त्याच्यानंतर पुढची जी योजना आहे मित्रांनो जिचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे ती योजना आहे मित्रांनो शेतकरी कर्जमाफी योजना। मित्रांनो नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान हे जाहीर करण्यात आले होते। बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे अनुदान दिले सुद्धा गेले आहे परंतु अद्यापही बरेचसे शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत आणि जे आपल्या पीक कर्जाची परतफेड करत आलेले आहेत असे शेतकरी अद्यापही या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत। तर आता शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत सुद्धा लाभ दिला जाण्याची शक्यता आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या 4 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या महिन्यामध्ये दिले जाणार असल्याची शक्यता आहे किंवा मग जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकतात।